तर वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आहे ना आम्ही चाललोय शिर्डीला. म्हणजे 2 दिवसापूर्वी अचानक मित्राचा फोन आलेला आमचा, म्हणजे दादाचा. तो प्रवीण दादा, मागे आम्ही खाली प्यायला गेलो ना, त्या दादाचा फोन आलेला. तर आज जस्ट घरला निघाला आणि आम्ही सध्या सोनारपाड्याच्या बाहेर चाललोय. तर आम्ही आता आहे ना शिर्डीला चाललोय. पालखी आहे, म्हणजे अर्धे लोक गेलीत शिर्डीला आणि आम्ही आता पाठून चाललोय, कारण पालखी पुढं पोचले. काही लोक सायकलवर गेले, काही लोक चालत गेले. आम्ही आता गाडीवर चाललोय. बघा गाडी. जस्ट आम्ही सोनारपाडा नाक्यावरनं बाहेर पडलोय. बघा हा सोनारपाडा नाका, इथं आपला मेट्रोचं काम चालू आहे. आता दादा कुठे आहे त्याला माहिती नाही दादा कुठे आहे. आम्ही 2 मिनिट थांबा, आम्ही फोन करतो लगेच. तर आता आहे ना, म्हणजे जे दादा लोक येणार होते ते पुढे गेले. मी हा आपला भाव हेल्मेट घातला, सांगितलं म्हणजे त्याला, त्याने स्वतः घेतला मी त्याला. तर आता चाललो आम्ही तिथे स्वाद हॉटेल जवळ. ते तिथे थांबलेत, आम्हाला माहिती नव्हतं ते स्वादला थांबलेत. ते पैसा अपू राठोड. तर आपला दादा ओम साईराम. मित्रांनो, स्वाद हॉटेल आणि घरी आला कुठं दिसला आपला पळू दादा. तर कसे आलेत? तर आपले सगळे मित्र आलेले आहेत. आहे बा ह्याच्यात कामावरती पूर्णच जोड होते हो. आपले हँगलोजचा काहीतरी फायदा होतोय. नाही ते पैसे. तर आम्ही आता इथनं मित्रांनो निघणार आहोत. तर हा निघाला. अरे घरी होता, बोलला असता आणला असता. अरे 2 मिनिटावर घरी जाऊन जा घेऊन येतो मित्रांनो हेल्मेट घेऊन. तर चला मित्रांनो, आता निघतोय आम्ही इकडून. आता डीएनएस साईडनं निघतोय जस्ट. आपला आता सुजलला सध्या गाडी चालवायला दिलं. आपले आहे ना ते दादा आले रे, ते थोडं पुढे गेले. बघू आता काय विषय. हे खडी इथं पूर्ण रोड खडे मधलाच. तर आपले आहे ना असंच म्हणजे चालत राहणार आहोत आम्ही. आता इकडनं भिवंडी बायपास पकडून भिवंडीवरनं जो नाशिक हायवेला निघतो ना, त्या हायवेनी आम्ही बहुतेक जाणार आहोत. माझ्याकडे फोन आहे, मी सध्या गुगल मॅप बघीन, म्हणजे मॅप कसा बाहेर सोडतो आपल्याला. तर इकडनं बाहेर पडेपर्यंत तरी आम्हाला तरी माहिती नाही, कारण आम्ही तर कधी असं गाड्या जास्त फिरलो नाही. ते लोक फिरतात पण ते पनवेल साईडने जातात आणि आम्ही आता पहिल्यांदा. तर मित्रांनो, असं तुम्ही व्हिडिओमध्ये चालू राहा, थोडा मला पण सपोर्ट टाकू. आता आम्ही आहे ना म्हणजे चाललो आता शिर्डीला चाललो. आज म्हणजे उद्या पालखी आहे. पालखी वगैरे पोहोचले सगळे पोहोचले. जे सायकलवर जाणार होते ते पण पोहोचले आणि जे पायी म्हणजे पुढे जाणार होते ना ते पण आता पोहोचले. आणि आम्ही जस्ट आता निघालो गाडीवर. रिझन काय माहिती नाही, आमचा दादा बोलला निघायचा म्हणजे निघायचा, चला असा विषय आमचा. आणि बोलला करणे का आमचा विको नाक्यावरनं सरळ टाकून सरळ बाहेर. चला बाय बाय डोंबिवली. कारण आता इकडनं सरळ आपण डायरेक्ट पोहोचू. डायरेक्ट सरळ टाक. दोन काम सरळ बंद आहे, त्यानं आतूनच जाऊ दे. सरळ मित्रांनो रोड बंद होता आणि मी आहे ना ह्याची हेल्मेटची ग्लास बंद ठेवलेली, त्यामुळे बहुतेक आता आवाज आलाय की नाही मला पण माहिती नाही. प्रॉपर आवाज आलाय की नाही माहिती नाही. तर मित्रांनो हा बघा,
आजचा आहे ना ब्लॉग असाच असणार आहे. आम्ही चाललोय आता शिर्डीला जाऊ. जाताना तुम्हाला थोडेसे ड्रायव्हिंगचे म्हणजे मोठो ब्लॉग जसा असतो ना तसा तुम्हाला ब्लॉग दिसेल. मध्ये तो मी गाडी चालवायला घेईन, मध्ये तर धाव चालू आहे. 250 किलोमीटरचा प्रवास आहे आमचा. तर इकडनं म्हणजे पनवेलवरमध्ये आलो आणि आम्ही इकडनं 250 किलोमीटरचा प्रवास आहे आमचा. बघू आता 250 किलोमीटरमध्ये काय काय होतंय ते तुम्हाला मजा वगैरे बघायला भेटणार आहे. मी दादाची चष्मा डाकले म्हणजे त्याच्याकडनं मागून घेतली. त्याची आपल्यासारखी आहे कारण परत त्याला मी घेऊन करत मला माहिती नाही. तर मित्रांनो एवढ्या रात्री इथं ट्रॅफिक झालंय ना अशी डोक्यात जातं रे ट्रॅफिक ही. हे काय बोलतात मेट्रोवाले हेड सगळे आहेत काय असं समजून वाटते मला. बघा किती ट्रॅफिक करून ठेवलंय आणि एवढ्या रात्री ही ट्रॅफिक अशी जर आमच्या आली तर आमचा डोका समजून तर ट्रॅफिकवाल्यांना ना बोलला पोलीस आहे ट्रॅफिक क्लिअर करायला नाही तर ते कोण बोलते म्हणतात ना मेट्रोवाले असं तिथे ट्रॅफिक क्लिअर करायला ते आहेत. त्यांच्या ह्या ट्रक या अशा थांबून ठेवल्या. हे बघा जेवढी नजर होते तेवढं ट्रॅफिक. हा बघा हा दादा कोण आहे थोडीच तिकडे घे पास आम्ही जाऊ मधून. हा एकदम पोलीसची पण जागा ठेवलेली आहे. कोण आहे ट्रेडिंग हा मानकोलीशी जायला पाहिजे होतो. ह्याला म्हणजे हडप मध्ये उतरून फायदा नाही येत काय फायदा आहे गाडी उतरून चढायला जागा नाही. आता पुढं बघ किती गेलं चालू. दहा व्याला बोलू तिकडं चौधरी कोण आहे चौधरी. हा चौधरीचा असा आहे करते गाडी चालवते जागा नाही. तर हे भेंडी काय अशी ट्रॅफिक ना ह्या एरियामध्ये असतो ट्रॅफिक पण एवढी मित्रांनो हा आमचा मला वाटलं मेट्रोमध्ये आमचा नव्हता. मोठी बिल्डिंग आहे आणि एका बिल्डिंग एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये फक्त एकाच इथं लाईटिंग लागले म्हणजे एकच घर भरलाय. काय फायदा एवढी मोठी बिल्डिंग बांधून हायवे टच. तुम्हाला मित्रांनो क्लिअर दिसतंय का नाही माहिती नाही पण आता माझ्या मोबाईलची स्क्रीन थोडी ब्लर दिसते मला. कुठं कुठच्या कुठं गाडी टाकते कुठच्या कुठं गाडी टाकते अशी गाडी टाकतो अशी गाडी टाकतो. ते इकडनं मधनं टाकायला पाहिजे होतं बहुतेक इकडनं बहुतेक. तर मित्रांनो आम्ही फायनली आहे ना आपला कल्याणाचा सोडू आम्ही म्हणजे बाहेर पडलो तर आलो. आता सध्या मला पण नाही माहिती कल्याणवरून आम्ही सातून टाकली गाडी आणि इकडं भिवंडी बायपास स्टेशनला मारतात जळगावमध्ये थोडासा पुढून आलो. आता मला पण एवढा माहिती नाही कुठं मला पण नाही वाटतं कुठं गुगल मॅप चालू आहे. गुगल मॅपप्रमाणे आम्ही चाललो. आम्हाला आता एकदा नाशिक हायवेला बोलतो का तिकडनं सरळ सरळ रोड भेटेल त्याच रोडने आम्ही जाऊ आणि पोचू आम्ही शिर्डीला. आताची गाडी बघा भारी गाडी आहे आम्हाला आवडली जाऊ. तर मित्रांनो आता आहे ना हा रोड आहे काय माहिती ऑफ रोडिंगची फुल मजा घेत आलो आम्ही. म्हणजे 15-20 मिनिटं झाले आम्हाला कल्याण सोडलेला. 15-20 मिनिटं आम्ही 5 मिनिटं चालल्या 5 मिनिटं पण नाही 500 मीटर चालल्यावर खड्डा 500 मीटर चालल्यावर खड्डा 200 मीटर चालल्यावर खड्डा 100 मीटरला खड्डा. ते गावापासून अत्यंत खड्डे भेटतात एकदम खड्डे
असे धप्पा एकदम सरप्राईज. आता बघा मगापासून दिसत नव्हता खड्डा, एकदम प्लेन रोड होता आणि अचानक असा धप्पा द्यायला लागला खड्डा. मध्ये झालेला आणि लाईट अशी डोळे दिपवण्यासारखी लाईट होती. खड्डे परत आहे. आता इथं मित्रांनो हा आता गाव होतं, बाजूला गाव आहे म्हणजे माझा आहे ना गाव वगैरे आणि गावाजवळचे रोड असे आहेत आणि बघा मित्रांनो काय काय परिस्थिती असं राहतात. आणि हा पण हे असे खड्डे आणि इथंच खडी पण मस्त टाकलेली आहे म्हणजे कोण असं आला ना थोडा जरी सुसाट म्हणजे 30-40 जरी स्पीडला आला आणि त्यांनी असं थोडासा वाटल्यास लेन मारायचा प्रयत्न केला म्हणजे खड्डा वाचवायचा तर तो त्याच खड्ड्यात तो पडणार असे खड्डे. लेफ्ट आहे की डायरेक्ट आहे बघ. नाही लेफ्ट आहे अपोजिट साईडला आहे. तर हा मित्रांनो टर्न आहे म्हणजे आम्हाला इकडं आता लेफ्टने जायला लागेल आणि तिकडं पुढून युटर्न मारून असं यायला लागेल म्हणजे जायचं आम्हाला राईटलाच आहे पण लेफ्टने जायला लागतं. ही अशी परिस्थिती आहे आमच्या रोडची इकडे. मधला असता रस्ता चालू केला असता काय झालं असतं आम्ही गेलो असतो सरळ ते सरळ. आमचे दादा लोक आले दादा व्हाईट लाईट त्यांचीच आहे. तर आपण आता मित्रांनो थांबलाय आपल्या या टोल नाक्याला. आता कुठला टोल नाका आहे काय माहिती. तर आपला पाहू दादा, आपला अल्पा दादा, अप्पू दादा, सुजल आणि हा तुमचा मी साहिल भेटू आता इकडनं. म्हणजे चाय बी पिल्ला इकडनं हे काका तिथं हे माझे हे दे चाय पिल्ला काकीने चाय ठीकठाक दिला. पोरं बोलतात की आम्ही इथनच चहा पितो म्हणून आम्ही इथूनच चाय पिल्ला आणि आता निघू पुढच्या प्रवासाला. पुढं आता कुठं थांबू काय माहिती पण मला झालं तर थांबू आम्ही. काकीने मोठे दुकान बंद करतो. हेल्मेट हातात आहे. तू हेल्मेट पण घातलाय टोपी पण घातली. तो टोपी देऊ का रे. ती टोपी दे त्याला. कुठली अरे हा बरोबर. दादा काहीतरी अरे दादा स्टोरी बिरी टाकतो एकदम मस्त. आपण दादा स्टोरी टाकली मित्रांनो इथे आम्ही चाललोय जस्ट शिर्डीला. मग थोडंसं दाखवायला तर पाहिजे फ्लेक्स तर करायला पाहिजे ना की चाललो आम्ही गाडी घेऊन शिर्डीला म्हणून आम्ही स्टोरी टाकली. आणि स्टोरी टाकून हे बघा ही गाडी आता उभी आहे आमची स्टार्टिंगला. आता इथून सरळ हा नाशिक हायवेला पकडून नाशिक हायवे पकडून शिर्डीला. पुढे रोड माहिती नाही त्यामुळे मी डायरेक्ट बोलणार शिर्डीला. मी कारण फर्स्ट टाइम चाललोय माझी फर्स्ट टाइम मी दर्शनाला चाललोय तिकडे साईबाबांचं. तर ओम साईराम राहा शेवटपर्यंत या ब्लॉग मध्ये. तो काढ गाडीचा इथं पद्धतशीर आहे. तर हा बघा आपला श्रीमॅन लेजंड अप्पू दादा. नावाचे काय गाडी पकड. सिंगल स्टँडर्ड लावला. फोटो काढो. हे तुम्ही उतरा गाड्यांचा फोटो काढा.
मित्रांनो आम्ही थोडं फोटो वाढता आता. आम्हाला तुम्ही फोटो भेटले तुम्हाला कसे वाटतात ते सांगा आम्हाला. निजे हेल्मेट काढा वाईट ना. तर मित्रांनो आपण आहे ना आता आलो टोल नाकाला. मी नाही मी बाबा झोपे ड्रायव्हर आहे. आता आम्ही इकडं असा नाश्ता वगैरे थोडा केला. आपला दादानी पेमेंट करून आला. आता थोडा म्हणजे इथं बसू बघू. माझा प्लॅन त्याला शेकोटी शेकायला पण नाही जाऊन देत मला. इथला निघू का समजायचं मग ते वाकलं समजा थंडी लागणार. इकडनं निघू इकडनं आता 1 ते 1.5 तासात आम्ही पोचू शिर्डीला. मला पण नाही माहिती. दादा आमचा बोलतोय की 1-1.5 तासात पोचू. दादा किती टाइम लागेल अजून? 1.5 तास. दादा बोलतोय 1.5 तास लागेल. बघू आपण 1.5 तास लागला तर 1.5 तास जाऊन तिथं आराम करायला भेटत. हे बघा मित्रांनो आमचे 4 जणांचे 4 हेल्मेट. आम्ही सेफ्टी फर्स्ट. ह्या 4 हेल्मेट आमच्या घरीच पडून. अरे घरी अजून 2 हेल्मेट पडलेले आहेत घरी. हा 4 आहेत घरी. गाडीवर भेटलाय की हेल्मेट? तो हा वाला आहे ना गाडीवर भेटलाय. तो मित्राच्या गाडीवर भेटलाय. आणि घरी 2 आहेत. ते एक विश्वादाचं आणि एक कोणाचं काय माहिती. हा हेल्मेट जाम आहेत. कोणाला एक्स्ट्रा लागेल तर घेऊन जा. फक्त हाणून द्या परत. तर हा आमचा सुचल. हा पाहू दादा जस्ट आता आहे ना म्हणजे ड्रायव्हिंग करत होता. ड्रायव्हिंग करता करता इकडून सरळ आला आणि इकडून सरळ इकडे गेला. तर तुम्हाला आता कसं वाटतंय तुमची झोप उडवण्याबद्दल? थोडं काहीतरी 2 शब्द बोला. माझी आता घरी गेल्यावर झोप पुन्हा द्या. गाडीची अवस्था बघून. तर मित्रांनो तिथून आहे ना म्हणजे जस्ट इथून असं इथून आलं इथून आणि इथून गेलेलं. इथून सर्व स्टंट मारत होता. कितीतरी 4 का 5 पॉईंट भेटले. म्हणजे एक इथं भेटला. एक बोनस सकट 4-5 पॉईंट भेटले. यांनी पण 2 पॉईंट मारलेत. नाही तुम्ही पॉईंट नाही ना मारलेस? नाही यांनी सपोर्ट केला फक्त पॉईंट मारायला त्याला. यांनी बोनस मारलाय. हाच तुझाच मोबाईल. तुझाच मोबाईल आता ब्लॉग बनतोय. तर मित्रांनो मोबाईल वाचलाय. दादा पण आपला सुखरूप आहे. सगळे सुखरूप आहेत. देवाच्या कृपेने सगळे चांगले आहेत. ठीक आहे. आता 1 वाजला. मगाशी 2 आमच्या गाडीला थोडासा खर्च घेतला. म्हणजे हा बघा गेलेला आहे हे. हा थोडासा इथे 1 पॉईंट भेटला. हा आमचा फुसरेस आहे ना इथे 1 पॉईंट भेटला आहे. आणि हा आहे ना हा हे इथे अशा एकूण 4 पॉईंट आम्हाला भेटलेले आहेत. तर चालू राहा आमच्या व्लॉगमध्ये. आम्ही लवकरच आम्ही असा मोठा ब्लॉगर बनू आणि असे मोठे कांड करत राहू. मित्रांनो व्हिडिओ पूर्ण शूट नाही झाले पण आम्ही तुम्हाला दाखवले कुठे पॉईंट मारले आणि कोणी कसे पॉईंट मारलेत. तर बाय बाय.
मित्रांनो आता आम्ही आलोय शिर्डीला आलोय. आता इकडनं आम्ही टर्न मारून आमच्या हॉटेलला जाऊ. आता मित्रांनो मी तरी पहिल्यांदाच आलोय त्यामुळे आपल्याला इथलं काय माहिती नाही. हा बघा इकडं शिर्डी मंदिर प्रवेशद्वार आणि आम्ही अपोजिट साईडला इकडे आतमध्ये कुठेतरी म्हणजे बुक केलं आहे मी हॉटेल. आमचं हॉटेल इकडे आहे. बघा मंदिर बघू शकता तुम्ही महाराज आपले. तर आपला अप्पू दादा आपलं खंडोबाचं मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे. प्रशस्त असं मंदिर बघू शकता भावांनो. लय भारी वाटतं मंदिर लांबून बघण्यासाठी म्हणजे खूप भारी वाटतं. अरे हे तर हा आपला अप्पूदानी गाडी लावलेली आहे शेवटला. फायनली आम्ही पोहोचलो मित्रांनो. आता आहे ना 7:30 वाजले. हा खंडोबा मंदिर. तर आता 7:30 वाजले आणि आमचं इकडे रूम बुक केली आणि आम्ही चाललो आता रूमवर. बघू थोडासा आता आराम वगैरे करू आणि मग फ्रेश होऊन मंदिरात जाऊ. तर बघा बघा मित्रांनो फायनली आलोय आम्ही. हे किती मजल्यावर झिंगू नको रे. ए होय होय हो. हे टेरेस बुक केलं की काय? तर आम्ही पोहोचलोय. हे बघा आमची रूम. आमचा दादा सचिन दादा. सचिन दादा हवा घेऊ. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो इकडं रूमवर पोहोचलो शिर्डीला. आमचा पितूदा दादा सचिन दा आमचं सुजल आणि दादा लोक आमचे. तर आम्ही रूम मध्ये पोहोचलो. ह्याची रूम हे बुक केले रूम. आम्ही फक्त इथं आंघोळ करणार निघणार दर्शन करणार परत येऊन इथं झोपणार. फक्त रूमच्या मालकाला समजलं नाही पाहिजे की आम्ही इथं आलो. डबल चार्ज देण्याला होतील. तर बघू काय होणार आहे पुढं. आमचा काय अजून प्लॅन नाही झालाय. आंघोळ एकामेकाची आंघोळ चालू आहे. आम्ही दोघं रेडी झालो. बाकी बघू. तर मित्रांनो आता आहे ना वाजलेत 8:45. आपला ते बघा दोघं जण पौदा आणि सुजल आता गाड्या रेडी करतात. जस्ट गाडी पुसली आणि आता चाललो आम्ही दर्शनाला. आता मी पहिल्यांदा आलोय आणि भाऊ पण पहिल्यांदा आलाय त्यामुळे आम्हाला गर्दीचा काय आयडिया नाही. पण दादा लोक आम्हाला आधीच घाबरवून मोकळे झाले. बोलतात 2.5-3 तास तिथं गर्दीत उभा राहायला लागेल या टायमाला गेलो तर. बघू काय होतंय. कारण गर्दीचं काही नॉलेज नाही आम्हाला आणि कशी गर्दी असतं जायचा कसा काय कसा काहीच माहिती नाही. फर्स्ट टाइम आलं एकदम. हा मी ड्रायव्हर असो 100% मी ते गाडी सकट मी स्वतः सगळ्यांना घासवलं असतं तिथं. तर आमचा ऍक्सिडेंट वाला सीनचा विचार चालू आहे. हे बघा आमचा चोराची नजर बघा. 360 विली मारून गेलेला बर्नआउट करायला. तर झालेला क्रॅश झालाय. थोडा मोठा झालेला. मोठा म्हणजे ठीकठाक झालाय. पण आता गाडी सध्या होती त्या कंडिशनला आले. थोडेसे स्क्रॅच पडले छोटे छोटे आणि त्या स्क्रॅच मुळे आता काय एवढा घ्यायचा नाही. आपण स्क्रॅच गार्ड लावून घेऊ ना. काय करणार स्क्रॅच गार्ड लावणार ना भावा. हे बघा अजून आहे आतमध्ये पण ते दाखवू नको. ते थोडं जास्त मोठं आहे. आपला सुजल दादा. आता एक आमचा पोरगा आहे विशू दादा तो आलाय ना. आता त्याला
कॉल करून हा बघा आम्ही झलवायचा प्लॅन. हॅलो प्रथमेश हे पौ पाटील मारली 360 डिग्री रात्री. तर मित्रांनो मंदिर बघा, खंडोबाचं मंदिर काय भारी वाटतंय मंदिर. फोटो पाठव एक नंबर. म्हणजे मंदिराच मनमोहक रूप 360 आहे आतमध्ये. देव बघायला काय भारी वाटणार. आपले कुलदैवत आमचे म्हणजे कुलदैवत खंडोबा. आम्ही जाताना म्हणजे आता थोड्या वेळात आतमध्ये पण जाऊ, तुम्हाला थोडासा आतून पण दाखवू कसा आहे तो. आता इथं आमची रूम होती एकदम वरती असल्यामुळे आम्हाला गरम पाणी एकदम विश्वासाशी काय बोलतात स्प्लेंडर फोन आलाय. स्प्लेंडर भारी वाटतं चालवायला. अरे आपला मेन कॅमेरा पुढे गेला. सुजलचा फोन मेन कॅमेरा आपला. आयफोन आहे ना. जाऊ दे आम्हाला. जायचं कुठे आम्हाला रस्ता नाही माहिती. कुठं काय करायचं. कुठं चालेल ते मला पण माहिती नाही, फक्त चाललोय. त्या साईडला जायला लागेल. कुठे तर मित्रांनो पार्किंगला लावलेल्या आहेत गाड्या. पार्किंगचे इथं जाम हे आहे, टेन्शन आहे पार्किंगचा. तर आता आहे ना गाड्या पार्किंगला लावून जस्ट आता आम्ही चाललो. दादाला सोडून गेलेलो आम्ही. कुठं सोडून गेलो दादा तुम्हाला. सिग्नलला दादाला सिग्नलला सोडून गेलेले, आम्हाला माहितीच नव्हता. बरा लक्ष गेला आमचं, नाहीतर दादा आम्हाला शोधत राहिला असता. मित्रांनो बिना चप्पलचं मला चालायला लावलं एवढा. आता किती मिनिटं आहे पुढं. इकडून राईट बोलतोय पण मला वाटत नाही लगेच येणार आहे. तर बघू किती लांब आहे. म्हणजे आपण असंच व्लॉग बनवत जायचं. यांच्याकडे आता काय जिथपर्यंत नेतील तिथपर्यंत यांच्या पाठीत जायला लागणार आहे. कारण आपण यांच्या सोबत आलोय, यांच्या जीवावर आलोय. आपला आपू दादा अँड मी. भेंडी बघा, गर्दी काय गर्दी. हे पाहू दा. हे पाहू दा. बाकीचे कुठे सचिन आणि तर आपण आहे ना आता इकडे आलो आपले साईबाबा. मोबाईल तुम्हाला ठेवायला लागतो. हे पकड ना. पैसे कसे करायचे. चपला तर तुम्ही नाही आणलात ना. तर मित्रांनो आम्ही चाललो आता लाईनीमध्ये.
इथं थोडासा आम्हाला लेट झालाय आणि लेट झाल्यामुळे आम्ही आता पासवाल्या लाईनमध्ये म्हणजे VIP लाईनमध्ये VIP लाईन जाऊन थोडासा लवकर आम्ही निघण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला इकडं बोलवतो. मी काय माणूस हे आपले दोघं जण पुढे चाललेत तेव्हा कामाने. तर मित्रांनो चालले आम्ही आता लाईनीमध्ये. मला पण माहिती कुठं नेतात आम्हाला. गेट नंबर 5 इकडे नेतात आम्हाला. गेट नंबर 1 ते 6 1 ते 7 5 काय चाललाय विषय काहीच समजत नाही. जे होगा देखा जाएगा. तर मित्रांनो आपला तिकीट बघा झालेला आहे. तिकीट काढू. ये रे तिकीट. आपला तिकीट आलेला आहे. चला आपला तिकीट भेटलेला आहे. तर हाच तिकीट आता घेऊन आपण हाच तिकीट घेऊन आपण जाऊ पाससाठी. आम्ही मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही म्हणून आता इथं मोबाईल देतो आणि आम्ही आतमध्ये जातो. नंतर आल्यावर सांगू तुम्हाला दर्शन कसा भेटला आम्हाला. देतो आम्ही. तर मित्रांनो आता आहे ना ऑनलाईन इथं आम्ही मोबाईल त्यांच्याकडे दिले नाही दादा लोकांकडे. आम्ही आता मोबाईल हे बघा यांच्याकडं मोबाईल कॅमेरावाले आणि मोबाईल अलाउड नाही मित्रांनो इकडे आतमध्ये म्हणून आता इकडे द्यायला लागेल. बॅगा पण इथंच ठेवल्यात लोकांनी आणि आतमध्ये सगळं सामान इथं ठेवायला लागेल. तर मित्रांनो आता आलोय आम्ही लाडू घ्यायला. सगळं म्हणजे फिरून फिरून झालं. 8 पाहिजे. 8 त्रिक 24 मी किती दिलेस? 8 त्रिक 24 किती दिलेस? 250 दिले. 250 काय 100 ची नोट? हा 100 ची त्यांची होती. अरे तर आमचे लाडू खरेदी झालेत. मगासपासून आम्ही फिरत होतो लाडूसाठी. आता इथे कसं कॅश द्यायला लागते आणि कॅश मुले फसतो. गाडी आणाय हे इकडं पेरू घ्यायचे. पेरू बाहेर भेटतील. पेरू तिकडे गल्लीत. तर आता आम्ही गल्ली गल्ली एक्सप्लोर करतोय. तर मित्रांनो आम्ही आता बाहेर फिरतोय. कुठला गल्ली 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 घुमे करतो. प्रसाद घेतला म्हणजे आता लाडूचा प्रसाद घेतला. जस्ट बाहेर पडतो. आता बाहेर पडून हे बघा कुठल्या गल्लीत फिरतो काय माहिती आम्ही. भाई काहीतरी मॅटर झालाय. हे माई चपलं कुठं आहेत? अरे सॉरी भाई चपला मी रूमवर विसरून आलो काढून आणलं. माझी पूर्ण हेअरस्टाईल खराब झालंय. या गल्लीतनं बाहेर जाऊ दे. तर आपण चाललो बाहेर. नाही गल्लीमध्ये हरवतो. आता गल्लीमध्ये हरवताय. 4 लोक गल्लीमध्ये हरवलेत. 1 2 3 मी स्वतः 4. हे कुठल्या गल्लीत फिरतो बघा पहिले. तर आम्ही गल्लीमध्ये फिरतो आणि गल्लीमध्ये हरवतो. मला पण नाही माहिती कुठल्या गल्लीत. हे राईट. तर इकडनं चाललो आम्ही आणि इकडनं आता चाललो आम्ही. पहिला बघ ना मस्त हॉटेल खायला चल ना पहिला गाड्या तर घेऊ. अरे ते गाड्या तिथे आहेत. हा गाड्या इकडं अरे इकडे गाडी आहे. यांनाच नाही माहिती गाड्या कुठे हवी ठेवल्या आणि आता शोधत बसले गाड्या. तर शिर्डीच्या गल्ल्यांमध्ये फिरतो आम्ही. गल्ली गल्ली घुमे. फोनचं दुकान आहे काकांचं कोणचं तरी. तर भाई रस्ता क्रॉस करता वेळी चालले
बघा हे बघा अजून स्लो 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 चालतायत. तर बघू आपल्या गाड्या बघा इथं आहेत, मगाशीच लावलेल्या आम्ही. आता माझी गाडी आहे आईला इथनं एक्सपल्स घेतली वाटतं एक नाही. तर हे बघा गाडी, त्या गाडीला घेऊन आम्ही निघतो. तेव्हा ती तुमची, ही आमची. ना तूच चालवशील गाडी आता. मी चप्पल नाही घातले, मला जाणवणार नाही चालवायला. ए भाऊ चलो. अपना ड्राइवर अप्पू भाई अपने ड्राइवर के साथ निकलते अभी पुढचा प्रवास. आपली गाडी काढलेली आहे जस्ट. अप्पू भाई अपना ड्राइवर के साथ थोड़ा मजा मस्ती करते करते निकलेंगे. म्हणजे आपण निघलो. ते भाई ऐसा नाही करणे का? कुठे गेले हे? हा चल सर चल. थोडं थोडं भाई डायरेक्ट काय झाले चू एकदम ते दोघं. इथं भाई पहिल्यांदा आलो आणि मला असे फिरवताना जसं जे ट्राफिक हे ट्राफिक बघा हे ट्राफिक हे ट्राफिक नहीं करने का है. ये किधर से जाने का है भाई? आलो आत्ता झालो. हो तर भेंडे आपला डॉन भाईने कुठून गाडी टाकले काय माहिती. डॉन भाई आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे है. बरोबर आले बरोबर आले. तर हे आपले पाठी दोघ जण आहेत. हे आपले तर मंदिराला बाय बाय बोलू, बाबांना पण बाय बाय बोलू. आपले हा हा काय डॉमिनोज आहे आबा डॉमिनोज. गाडी कुठे लावतो. तर आम्ही आता चाललो डॉमिनोज डॉमिनोज. हे बॅगांचा काय विषय. आबा इथंच याद गल्लीत आहे फोडून पुढून आतमध्ये. तर पार्किंग 2 वाजता क्लोज. अबे इथंच समोर. तर हा आमचा 5चा डॉमिनोज शिर्डीवाला. शिर्डीमध्ये आम्ही डॉमिनोज खायला आलो आणि हा डॉमिनोज. और इसका स्पॉन्सर भाई माझं नाव घेतलं स्पॉन्सर म्हणून आणि माझं अकाउंट बघायला लागेल पहिले किती रिकामा आहे तो. 399. 8 पोस्ट साधे छोटूसा पिझ्झा असता आणि त्याला ते 8. या तुम्ही आपण आलो. हे काय घ्यायचं आहे भाई काय ऑर्डर करतोय. मला वाटलं आपली पिशवी आली काय. बघ मेनू बघ काय पटकन बघून घ्या. त्याला मित्रांनो मेनू बघून घ्या. मेनू मेनू बघून घ्या. बघा तिकडे पण आहे मेनू. ऑफर विफर बघा काय आहे का. वेफर विफर. तर आपला सुजल भाई ज्याला सगळं समजतं तो आलाय ऑर्डर द्यायला ना सुजल भाई. मग काय निघणार खाऊन.
डॉमिनोजवाले काका. आम्ही आता निघालोय घरी जायला. म्हणजे मागाशी पिझ्झा डॉमिनोजमध्ये होतो ना, डॉमिनोजमधून पिझ्झा वगैरे खाल्ला. आता नाही व्हिडिओ केली नाही कारण पोटात दुखल आमच्या. तर आता आम्ही निघालोय जायला. चष्मा वगैरे घातलाय, जॅकेट वगैरे घातला. बॅगा दादा लोक काही झाले त्यांना पण बॅग आणली. आता बघा, आता आमचा परत ट्रॅव्हलिंग ब्लॉग, ट्रॅव्हल विथ खड्डे ब्लॉग सुरू. म्हणजे आता भेटले खड्डे थोडे थोडे. काल आहे ना तुम्हाला काल ना आज सकाळी जेव्हा आम्ही इथं पोहोचलो ना, तेव्हा इकडचा रोड एवढा चुम्मा रोड होता ना. म्हणजे मी कंटिन्यू 105 110च्या वरच मी गाडी पळवत होतो. आणि गाडी स्पीड भावापैकी 20, 30, 40, 50 पण नेले असतील. रोड भारी होता. सरळ रोडिंग काय जाऊ दे आता. गाडी 125cc आहे. म्हणजे डबल सीट असल्यावर कमी बोलते थोडीशी. 110 गेलेली टच झाली. मागच्या वेळी 114 केलेली, पण आता यावेळी 110 टच झाली. बघू आता. तर व्हिडिओमध्ये बनून राहा. आम्ही आता मित्रांना वगैरे उचलतोय, ते पुढे गेलेत. तर मित्रांनो आता आम्ही आलोय इथे निवारा, पालखी निवारा ठाणे. आणि पोरं आता म्हणजे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आता पोरांना आठवण आली की ह्यांना फोटो पण काढायचे होते. म्हणून आता आम्ही निघता थोडेसे 4-5 फोटो काढणार आणि इथून निघतोय आता. म्हणजे आजचा कार्यक्रम झालाय आणि आम्ही पाया वगैरे पडून आलो. हे बघा एक 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 एक. अरे इकडे भावा, टोपी देऊ काय? तर थांबा मी फोटो काढतो कचाक लगेच. तर मित्रांनो आता आम्ही निघतोय इकडून. म्हणजे आता इथे जस्ट आम्ही फोटो काढले ह्याच जागी. तर इथं झालंय आमचं सगळं. इकडे आमची रूम होती. मला खंडोबाला बाबा किती आहे इथे हॅमलेट डे. सेफ्टी फर्स्ट भावांनो. तर मित्रांनो रेडी टू राईड, रेडी टू रेस झालेला आहे. तर आम्ही निघतो. चला हे बाय बाय बोला रे आमच्या कॅमेऱ्यामध्ये सगळ्यांना. जर रे आपू दा चला भेटू.
भाई आपण आलोय आता घोटी साईडला आहे आणि मला आहे ना अंगात किडे आलेत माझ्या, म्हणून मी चाललोय हिल क्लाइम्ब रेसिंग करायला. म्हणजे बघा समोर आहे ना, म्हणजे मित्रांनो हा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पलीकडं पवनचक्की आहे आणि माझ्या डोक्यातले अंगातले किडे उसळत होते, म्हणून मी ते पवनचक्की बघायला मित्रांनो, ते पवनचक्की बघायला खास एवढा मोठा डोंगर चढून तर आपल्याला धावत जायला लागेल, कारण पाठून खूप येतं नाही येतं. तर धावतो बघूया किती मिनिटात पोहोचतो. धावण्याचं कारण असं आहे ना मित्रांनो की माझ्या डोळ्यावर झोप आले आणि मी झोप उतरवण्यासाठी धावायला आलोय. मित्रांनो पवनचक्की बघा भाई. अरे दमलो भाई दमलो. दम लग गया मैनू दम लग गया. भाई मांड्या भरल्या, एका मांड्या भरल्यात, थोडासा टोक राहिला फक्त चढाचा. बघा मित्रांनो खाली तलाव आहे, बाजूला शेती, काहीतरी द्राक्ष नाही काहीतरी वेगळा सीन आहे ते लावलंय. इकडं बघतच बघा भाई पवनचक्की. मी खास पवनचक्की बघण्यासाठी आलंय वरती. हिल क्लाइम्ब रेसिंग. हे बघा हे पवनचक्की भाई, व्ह्यू बघा 360 डिग्री. आता आहे ना माझा मोबाईल एवढा चांगला नाही कॅमेरा, तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दिसेल, पण जेवढा आहे तेवढाच व्ह्यू बघा. कारण थोडासा व्ह्यू बघितला आणि पोरांना परत लेट नको व्हायला म्हणून मी. तर हे बघा मित्र भेटले तिकडचेच, पण आमचे थोडे मित्रांनो हे आहे ना दरवर्षी सायकल यात्रा करतात 5 दिवस. आणि बघा यांचं म्हणजे आता जेवणच होतं, सायकल सगळी यांची तयारी, जेवणाची वगैरे सगळी सोय करतात ते म्हणजे यात्रेत सहभागी होतात ना त्यांना सगळ्यांना. जर तुम्हाला कोणाला सहभागी व्हायचं असेल तर नेक्स्ट टाइम तुम्ही सहभागी होऊ शकता. तर मित्रांनो आता आहे ना म्हणजे ते आमचे म्हणजे आमच्यासोबतचे दादा लोक होते ना, तर त्यांचे मित्र होते सगळे, जे आधी ते सायकल यात्रा करायचे ना पहिले, त्यांचे सगळा पूर्ण ग्रुप होता. तर ते मिळालेले येताना रस्त्यात, तर त्यांच्याशी आम्ही थोडासा चर्चा करत होतो. आपली गाडी आहे इकडं, तू प्रदक्षिण तर त्यांच्यासोबत बोललो थोडासा आणि आता निघतोय आम्ही. तर इकडनं सरळ चाललोय, रस्ता आता थोडासा खराब आहे पण त्याच रस्त्याने जायला लागणार आहे. ठीक आहे चला, ब्लॉग चालूच राहू दे. बघा मित्रांनो परफेक्ट राहा द्वारकामाई
असंच चालत काही बाजूला असं. एक ग्रुप आहे आपला. तर मित्रांनो आता आम्ही आलो इकडं गुलाच्या कंपनीमध्ये. बघा मित्रांनो गुल घ्यायला आलो आमच्या ह्या भाईला गुल पाहिजे. द्वारका माईवाले. मित्रांनो तुम्हाला एक असं इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे. बघा मेन ठिकाणी आपल्याला चार म्हणजे 4 तारखेला गाडी घेतली. आजची तारीख आहे 28 का 29 तारीख आहे. आणि भावाला आज समजलं की इथं चार्जिंगचा पोर्ट पण आहे गाडीला. आणि मगापासून आहे ना त्याचा स्वतःचा मोबाईल 12% चार्जिंग आहे. एकाचा मोबाईल स्विच ऑफ आहे. त्याचा मोबाईल पण अर्धा रिकाम आहे. आणि आज त्याला समजलंय की त्याच्या गाडीला बॅटरी चार्जिंग पण होते. तर असा पण असतो भाई. गाडी घेतली पण गाडीचे फीचर्सच नाही माहिती आम्हाला. तर असाच ब्लॉग मध्ये बनवून राहा. असेच चुतागिरी आणि असेच. सुजल नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेव चार्जिंगचा पोर्ट आहे गाडीला. आणि हा बघा हा आहे ना हे जागा कुठली आहे आपला आहे ना घोटीगावला जाताना आहे ना इकडे गुलाचं हे आहे कंपनी. इकडे म्हणजे प्रॉपर एकदम नॅचरल उसापासून. हा बघा म्हणजे इथंच उसाचं हे आहे. हा बघा गुळ पुढे पापड श्री दत्त कोठुळे गुळ उद्योग. हे बघा हे त्यांचं म्हणजे हे आपला बॅनर. हा बॅनर दिसला ना की इकडे यायचा. एकदम नॅचरल उसाचा गुळ एकदम बनवून देतात ते. आणि इथे स्वस्त दरात पण तुम्हाला गुळ भेटल. तर राहा असंच. ते लोक आहेत तिथे लोक पण असतात जे टोपी घालून तिथे पालखीला येतात. तर मित्रांनो आता आम्ही आहे ना पोचलो कसारा घाटाजवळ. म्हणजे आता हा इकडे कसारा घाट उतरणार आहोत. आणि मित्रांनो तुम्ही आता व्ह्यू बघा खाली फक्त. बघा इथे सनसेट पॉइंट आहे तिथे. आणि हा पूर्ण हे आहे. तर इथं थोडीशी घाण आहे. तो विषय थोडा बाजूला ठेवा. कारण माणूस आहे म्हणजे घाण करणार 100%. व्ह्यू कलर बघा N60 भारी वाटतंय. भाई खाली खोल जाम आहे मित्रांनो. एन्जॉय द व्ह्यू. आपले दादा लोक पण आलेत.
अर्धा लोक म्हणजे सुजल आणि पौदा. काय रे रडता का? काय दोघ जण आणि हे हा ना पाटील तिकडून जायची गरज नाही. मोठे गावात टाकतात. मार्केट चालू आहे. पटरे क्रॉसिंगला टाइम त्याला समजत नाही एवढं. तर आपण आता आलोय पडक्या साईडला आणि आता मी घाटात व्हिडिओ नाही काढले आता उद्या आता काय व्हिडिओ भेटणार नाही जेवढा आहे तेवढा बघत आपण जाऊ. आता सगळे पोरं तर पाठी आहेत आणि मी आणि सुजल पडक्या साईडनी चाललो आणि बाकी चालले भिवंडी साईडनी. बघूया पुढं काय प्लॅन चेंज झाला तर सांगू आम्ही काय व्हिडिओमध्ये. हो नाही सुजल रॉंग टाकतात असं नाही टाकलं पाहिजे. तस साईडची जाऊ तर आपण तिकडं नाही निघत. अबा ह्याच्या पाठी सर पटकन सर. त्यांनी काढली बघ तोच काढल गाडी. अबा इकडनं निघली काय हो तिकडं. अबा जगन्नाथ कृपा आहे ना तिकडनं राईट टाकला ना. जगन्नाथ कृपा तिथनं राईट काय करत टाक जाऊ दे. फक्त आरसा बघ आणि ठोक डायरेक्ट. हा डायरेक्ट खालून